Hi everyone, good evening. I welcome all of you once again to the classes of spoken English. And today in this class we are going to talk about past continuous tense. आज या क्लासमध्ये आपण past continuous tense विषयी बोलणार आहोत. तर या आधीच्या क्लासेसमध्ये मी थोडीफार माहिती दिली होती तुम्हाला past continuous tense विषयी. आज आपण डिटेल्स मध्ये अभ्यासणार आहोत past continuous tense. तर बघा सुरुवातीला या ठिकाणी मी तुम्हाला स्ट्रक्चर लिहून देतो. स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे past continuous tense. बघा स्ट्रक्चर subject plus was were plus before plus object झालं स्ट्रक्चर आपलं. सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस before प्लस ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर आहे. आता तुम्हाला हे सांगतो मी वॉजचा यूज कुठे करायचा आणि वरचा यूज नेमका कुठे करायचा. तर सुरुवातीला बघू आपण वॉजचा यूज कुठे करायचा. बघा ज्यावेळेस सब्जेक्ट हे सिंग्युलर असतात म्हणजे एकवचनी असतात त्यावेळेस आपण वॉजचा यूज करतो. तर सिंग्युलर सब्जेक्ट कोणते बघा आय, ही शी इट. या ठिकाणी मी सिंग्युलर सब्जेक्ट लिहून देतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला समजेल. सिंग्युलर सब्जेक्ट ज्यावेळेस एकवचनी सब्जेक्ट असतात त्यावेळेस आपण माहितीये का वॉजचा यूज करतो. आय, ही, शी, इट. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचं नाव आहे. फॉर एक्झाम्पल माझंच नाव आहे तर दीपक नाव आहे. तर मग दीपक वॉज येईल. दीपक वर कधीच नाही येणार. काय येईल? दीपक वॉज येईल. हा असं होऊ शकतं की बुवा राम आणि श्याम होऊ शकतं नाही होतं नेमकं होतच. राम आणि श्याम जर असेल तर त्या ठिकाणी आपण कशाचा यूज करतो? वरचा यूज करतो. कशाचा? राम आणि श्याम. पण एकाच व्यक्तीचं नाव असेल तर आपण कशाचा यूज करणार? त्या ठिकाणी वॉजचा यूज करणार. राम वॉज, राम वर येणार. राम वॉज येईल. राम आणि श्याम असेल तर मग वर येईल. डन. आता बघा वरचा यूज कुठे केला जातो नेमका? कोणकोणते सब्जेक्ट असले त्यावेळेस आपण वरचा यूज करतो. वर म्हणायचं. याला काय म्हणायचं? याला वर. WERE वर. लग्नामध्ये असते वर आणि वधू त्यामधला वर शब्द लक्षात ठेवायचा. हा शब्द दिसला म्हणजे काय म्हणायचं? वर. डन. आता बघा ज्यावेळेस सब्जेक्ट हे असतात कोणते? दे, वी, यू हे सब्जेक्ट असतात त्यावेळेस कशाचा यूज करायचा? वरचा. याला म्हणतात प्लुरल सब्जेक्ट. काय म्हणतात याला? प्लुरल सब्जेक्ट. समजलं असेल तुम्हाला वॉजचा यूज कुठे करायचा आणि वरचा यूज करायचा. ज्या वेळेस माहितीये का सब्जेक्ट हे आय, ही, शी, इट असतील सिंग्युलर सब्जेक्ट असतील त्यावेळेस आपण वॉजचा यूज करतो. ज्यावेळेस सब्जेक्ट हे अनेक वचने असतील दे, वी, यू त्यावेळेस आपण कशाचा यूज करणार? वरचा यूज करणार. आता आपण हे फॉर एक्झाम्पल वरून तुम्हाला मी समजून सांगणारच आहे आणि आपण बघणार आहोत. तर बघा आता या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की मी तिकडे जात होतो. तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? आय वॉज गोइंग देअर. मी तिकडे जात होतो. तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की मी तिकडे जात होतो तर कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये? आय वॉज गोइंग देअर. मी तिकडे जात होतो. आय वॉज गोइंग देअर. मी तिकडे जात होतो अशा पद्धतीने. पण तिकडे कशासाठी जात होतो? तर फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय मी तिच्यासाठी तिकडे जात होतो. किंवा आपण असं पण म्हणू शकतो किंवा मी त्याच्यासाठी तिकडे जात होतो. तर हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं आपण हे बघू. किंवा मी तिच्यासाठी तिकडे जात होतो. आय वॉज गोइंग देअर फॉर हर. मी तिच्यासाठी तिकडे जात होतो. आय वॉज गोइंग देअर फॉर हर. याचा अर्थ काय? मी तिच्यासाठी तिकडे जात होतो. आय वॉज गोइंग देअर फॉर हर. जर एखाद्या मुलासाठी म्हणायचं असेल तर ऑब्लिक या ठिकाणी आपण हिमचा यूज करतो. हिम म्हणजे त्याला, त्याच्यासाठी. हिम म्हणजे त्याला, त्याच्यासाठी. आय वॉज गोइंग देअर फॉर हिम. मी त्याच्यासाठी तिकडे जात होतो अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की ते तिकडे समजा खूप सारे लोक उभे आहेत. ग्रुप ऑफ पीपल, लोकांचा ग्रुप उभा आहे आणि ते लोक माझ्यावर हसत होते. आता मला असं म्हणायचं ते लोक माझ्यावर हसत होते तर त्या ठिकाणी आपण कसं म्हणणार बघा? दे वर. आता त्या ठिकाणी देचा यूज केला जातो. ते लोक आहे ना अनेक लोक आहे मग त्या ठिकाणी देचा यूज केला जातो. दे वर. मग त्या ठिकाणी आपण वर. दे वर. They were laughing at me. ते माझ्यावर हसत होते. They were laughing at me.
ते माझ्यावर हसत होते. they were laughing at me. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आता की ती माझ्यावर हसत होती त्या दिवशी ती माझ्यावर हसत होती. मला असं म्हणायचं त्या दिवशी ती माझ्यावर हसत होती. तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? शी वॉज लाफिंग ॲट मी. शी वॉज लाफिंग ॲट मी त्या दिवशी. कसं म्हणणार मग? दॅट डे त्या दिवशी ती माझ्यावर हसत होती. शी वॉज लाफिंग ॲट मी दॅट डे. अशा पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय किंवा मी तुझ्याविषयी विचार करत होतो. तर कसं म्हणणार मी इंग्लिशमध्ये? आय वॉज थिंकिंग अबाउट यू. एखादी फॉर एक्झाम्पल माझ्यासमोर एखादी मुलगी आहे किंवा एखादा मुलगा आहे माझा फ्रेंड आणि मग मला त्याला म्हणायचंय मी तुझ्याविषयी विचार करत होतो. आय वॉज थिंकिंग अबाउट यू. त्या ठिकाणी वाक्य कामी येते. आय वॉज थिंकिंग अबाउट यू. मी तुझ्याविषयी विचार करत होतो. आय वॉज थिंकिंग अबाउट यू. मी तुझ्याविषयी विचार करत होतो. नेक्स्ट एक्झाम्पल. आता हेच एक्झाम्पल समजा आपल्याला असं म्हणायचं असतं की ती तुझ्याविषयी विचार करत होती. तर कसं म्हणलं असतं आपण या ठिकाणी? शी वॉज थिंकिंग अबाउट यू. ती तुझ्याविषयी विचार करत होती. बघा शी वॉज या ठिकाणी फक्त शी टाकायचं. शी वॉज थिंकिंग अबाउट यू त्या दिवशी. दॅट डे त्या दिवशी ती तुझ्याविषयी विचार करत होती. शी वॉज थिंकिंग अबाउट यू दॅट डे. ती त्या दिवशी तुझ्याविषयी विचार करत होती. शी वॉज थिंकिंग अबाउट यू दॅट डे. अशा पद्धतीने सेंटेन्स तयार करायचे. आता अजून काही एक्झाम्पल्स आपण इकडे बघू. आपण काही मिक्स एक्झाम्पल्स बघू. बरोबर आहे? म्हणजे तुम्हाला माहिती आहे की थोडं आणखीन या गोष्टीबद्दल डीपमध्ये नॉलेज आहे किंवा अशा पद्धतीने वाक्य एकमेकांसोबत जोडल्या जातात, अशा पद्धतीने बोलल्या जातात. ओके. तर बघा नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की तो खूप छान बोलत होता. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? तो खूप छान बोलत होता. ही वॉज स्पीकिंग व्हेरी वेल. तो खूप छान बोलत होता. बघा ही वॉज स्पीकिंग व्हेरी वेल. तो खूप छान बोलत होता. याचा अर्थ काय? तो खूप छान बोलत होता. ही वॉज स्पीकिंग व्हेरी वेल. तो अभ्यास करत होता. ही वॉज स्टडिंग. तो अभ्यास करत होता. अशा पद्धतीने. फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचं मी टीव्ही पाहत होतो. तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? आय वॉज वॉचिंग टेलिव्हिजन. आय वॉज वॉचिंग टेलिव्हिजन. मी टीव्ही पाहत होतो. मी झोपलो होतो. तर कसं म्हणणार? सांगा बरं मला तुम्ही कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? किंवा मी झोपलो होतो. तुम्हाला असं वाक्य म्हणायचं इंग्लिशमध्ये. मी झोपलो होतो. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? आय वॉज स्लीपिंग. मी झोपलो होतो. मी टीव्ही पाहत होतो. आय वॉज वॉचिंग टेलिव्हिजन. मी पुस्तक वाचत होतो. आय वॉज रिडिंग बुक. मी पुस्तक वाचत होतो. बरोबर आहे? अशा पद्धतीने. मी नोव्हेल वाचत होतो. आय वॉज रिडिंग नोव्हेल. नेक्स्ट एक्झाम्पल. आता फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की मी ना टीव्ही पाहत होतो त्यामुळे तुझा कॉल उचलू शकलो नाही. तुमचा मला कॉल आला. माझा मित्र आहे समजा. माझ्या मित्राचा मला कॉल आला आणि मी तर उचलू शकलो नाही ते कॉल काही कारणावस्तव. बरोबर आहे? आणि मग नंतर त्यानं मला कॉल केला. त्यावेळेस त्यानं विचारलं मला की तू माझा कॉल का उचलला नाही? तर त्यावेळेस मी त्याला सांगितलं की मी टीव्ही पाहत होतो त्यामुळे तुझा कॉल उचलू शकलो नाही. तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं बघा तुम्हाला सांगतो मी. जर तुम्हाला कोणाला म्हणायचं असेल तर म्हणायचं काम पडतं. सहसा आपण म्हणतोच हे वाक्य. बरोबर आहे? तर बघा मी टीव्ही पाहत होतो म्हणून तुझा कॉल उचलू शकलो नाही. आय वॉज वॉचिंग टेलिव्हिजन. बघा हेच वाक्य. आय वॉज वॉचिंग टेलिव्हिजन सो त्यामुळे. सो म्हणजे काय? त्यामुळे. आय वॉज वॉचिंग टेलिव्हिजन सो आय कुड
could not, I could not receive your call. Receive your call. Your call. मी टीव्ही पाहत होतो त्यामुळे तुझा कॉल उचलू शकलो नाही. म्हणजे मला बेलच ऐकू आली नाही, त्याची बेल ऐकू आली नाही कॉलची. बरोबर आहे. कॉलची बेल जर ऐकू आली असती त्या टीव्हीच्या आवाजामुळे ऐकू आली नाही, जर आली असती तर मी कॉल उचलला असता. ठीक आहे. आय वॉज वॉचिंग टेलिव्हिजन सो आय कुड नॉट रिसीव्ह युअर कॉल. किंवा असं पण म्हणू शकतो आपण, आय कुड नॉट हिअरिंग द बेल. मला बेल ऐकू आली नाही. आय कुड नॉट हिअरिंग द बेल. मला बेल ऐकू आली नाही त्यामुळे मी कॉल उचलू शकलो नाही. बरोबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल. किंवा आपण असं पण म्हणू शकतो, आय वॉज स्लीपिंग. मी झोपलेलो होतो त्यामुळे तुझा कॉल उचलू शकलो नाही. आय वॉज स्लीपिंग. आय वॉज स्लीपिंग. आय वॉज स्लीपिंग. सो आय वॉज स्लीपिंग सो आय कुड नॉट रिसीव युअर कॉल. हा, मी झोपलेलो होतो त्यामुळे तुझा कॉल उचलू शकलो नाही. आय वॉज स्लीपिंग सो आय कुड नॉट रिसीव्ह युअर कॉल. अशा पद्धतीने तुम्ही सेंटेन्स ते म्हणू शकता त्या ठिकाणी. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, मला असं म्हणायचं ती खूप छान नाचत होती. ती खूप छान नाचत होती. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? म्हणतो ना आपण कधी कधी ती खूप छान नाचत होती. शी वॉज डान्सिंग व्हेरी वेल. शी वॉज डान्सिंग व्हेरी वेल. बघा, शी वॉज डान्सिंग. She was dancing very well. ती खूप छान डान्स करत होती. She was dancing very well. ती खूप छान बोलत होती. She was speaking very well. She was speaking किंवा टॉकिंग पण म्हणू शकता तुम्ही ठिकाणी. टॉकिंग. She was talking very well किंवा she was speaking very well. समजलं तुम्हाला? ती खूप छान बोलत होती. शी वॉज स्पीकिंग व्हेरी वेल. आता अजून काही एक्झाम्पल्स आपण इकडे घेऊ. याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, डन. याला मी पुसून घेतो. अजून काही थोडेसे एक्झाम्पल्स घेऊ आपण जे महत्वाचे येते. ठीक आहे, म्हणजे त्यामुळे तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. आता ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं, फॉर एक्झाम्पल, की बघ ते लोक माझ्यावर हसत होते. तर आपण कसं म्हणतो? दे वर. किंवा आपण असं पण म्हणू शकतो, पीपल वर लाफिंग ॲट मी. लोक माझ्यावर हसत होते. पीपल वर लाफिंग ॲट मी. लोक माझ्यावर हसत होते. आणि ते जर म्हणायचं असेल तर आपण त्या ठिकाणी देचा यूज करतो. बरोबर आहे. आता बघा या ठिकाणी एक्झाम्पल बघू आपण काही. फॉर एक्झाम्पल, मला असं म्हणायचंय, ते मला हरवण्याचा प्रयत्न करत होते. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? दे वर ट्राईंग टू हरवणे म्हणजे काय? डिफीट. दे वर ट्राईंग टू डिफीट मी. ते मला हरवण्याचा प्रयत्न करत होते. ते वर ट्राईंग टू डिफीट मी. किंवा असं पण म्हणू शकतो आपण, किंवा तो एखादा मुलगा असेल कोणी पण, तो मला हरवण्याचा प्रयत्न करत होता. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? ही वॉज ट्राईंग टू डिफीट मी. तो मला हरवण्याचा प्रयत्न करत होता, पण मी खूप जिद्दी होतो. तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? मी खूप जिद्दी होते. हे वाक्य कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? आय वॉज व्हेरी स्टबर्न. मी खूप जिद्दी होतो. ते वाक्य पण लिहून या ठिकाणी लिहितो मी खूप जिद्दी होतो. म्हणतो ना आपण कधी कधी हे सेंटेन्स, मी खूप जिद्दी होतो. आय वॉज व्हेरी स्टबर्न. STUBBORN या ठिकाणी एन. आय वॉज व्हेरी स्टबर्न. मी खूप जिद्दी होतो. किंवा मी खूप हट्टी म्हणतो आपण मराठीमध्ये. काय म्हणजे? हट्टी होतो. मी खूप हट्टी होतो. आय वॉज व्हेरी स्टबर्न. मी कशाला त्याचं ऐकू? तो मला हरवण्याचा प्रयत्न करत होता. बरोबर आहे. पण मी कशाला हार मानू? मी कारण खूप जिद्दी होतो. आय वॉज व्हेरी स्टबर्न. आणि ही वॉज ट्राईंग टू डिफीट मी. तो मला हरवण्याचा प्रयत्न करत होता. ओके, आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, मॅच सुरू होती. मला म्हणायचं मॅच सुरू होती. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? द मॅच
द द मॅच वॉज गोइंग ऑन. गोइंग ऑन, बस एवढं म्हटलं तरी चालते. मॅच सुरू होती. द मॅच वॉज गोइंग ऑन. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल, माझी आई मला कहाणी सांगत होती. मला असं म्हणायचंय, माझी आई मला कहाणी म्हणजे काय, गोष्ट. माझी आई मला गोष्ट सांगत होती जेव्हा मी लहान होतो. व्हेन आय वॉज लिटिल माय मदर वॉज टेलिंग मी अ स्टोरी. जेव्हा मी लहान होतो माझी आई तेव्हा मला कहाणी सांगत होती. लहान होतो कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, मी जेव्हा लहान होतो. व्हेन आय वॉज लिटिल, जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझी आई मला कहाणी सांगत होती. व्हेन आय वॉज लिटिल माय मदर वॉज टेलिंग मी अ स्टोरी. ओके, बघा, माय मदर, माझी आई मला कहाणी सांगत होती. माय मदर वॉज टेलिंग मी अ स्टोरी. माझी आई मला कहाणी सांगत होती जेव्हा मी लहान होतो. व्हेन आय वॉज लिटिल माय मदर वॉज टेलिंग मी अ स्टोरी. नेक्स्ट एक्झाम्पल, आता माझी एखादी मैत्रिणी आहे फॉर एक्झाम्पल, आणि मला असं म्हणायचं आहे, मी तिला मनवण्याचा प्रयत्न करत होतो. मनवणे म्हणजे काय, पटवून देणे, एकदम पटवून सांगणे तिला व्यवस्थित. मी तिला मनवण्याचा प्रयत्न करत होतो पण ती ऐकत नव्हती. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, मी मनवण्याचा प्रयत्न करत होतो. आय वॉज ट्राईंग टू कन्व्हिन्स हर. मी तिला मनवण्याचा प्रयत्न करत होतो. आय वॉज ट्राईंग टू कन्व्हिन्स हर. मी तिला मनवण्याचा प्रयत्न करत होता पण ती ऐकत नव्हती. शी वॉज नॉट हिअरिंग मी. ती माझं ऐकत नव्हती. तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, शी वॉज नॉट हिअरिंग मी. ती माझी ऐकत नव्हती. आय वॉज ट्राईंग टू कन्व्हिन्स हर. मी तिला मनवण्याचा प्रयत्न करत होतो पण ती माझी ऐकत नव्हती. आय वॉज ट्राईंग टू कन्व्हिन्स हर बट शी वॉज नॉट हिअरिंग मी. ती माझी ऐकत नव्हती. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल, मी तिला भेटण्याचा प्रयत्न करत होतो. आय वॉज ट्राईंग टू मीट हर. मी तिला भेटण्याचा प्रयत्न करत होतो. आय वॉज ट्राईंग टू मीट हर. मी तिला भेटण्याचा प्रयत्न करत होतो. परत फॉर एक्झाम्पल आपण असं पण म्हणू शकतो की मी गव्हर्नमेंट नोकरीची तयारी करत होतो, म्हणजे सरकारी नोकरीची मी तयारी करत होतो. आय वॉज ट्राईंग टू गव्हर्नमेंट जॉब. मी गव्हर्नमेंट जॉबची तयारी करत होतो. किंवा आपण असं पण म्हणू शकतो, मी गव्हर्नमेंट जॉबची तयारी करत होतो. तर ट्राईंग नाही म्हणतात, ट्राईंग म्हणजे प्रयत्न करणे, बरोबर आहे. आय वॉज प्रिपेअरिंग म्हणता येईल त्या ठिकाणी. आय वॉज प्रिपेअरिंग फॉर गव्हर्नमेंट जॉब. मी गव्हर्नमेंट जॉबची तयारी करत होतो. आय वॉज प्रिपेअरिंग फॉर गव्हर्नमेंट जॉब. मी गव्हर्नमेंट जॉबची तयारी करत होतो. म्हणजे गव्हर्नमेंट जॉब म्हणजे नोकरी, मी सरकारी नोकरीची तयारी करत होतो. आय वॉज प्रिपेअरिंग फॉर गव्हर्नमेंट जॉब. अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल्स तयार करायचे. एकदम सिम्पल होतं. पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे ते मी तुम्हाला पूर्णपणे समजून सांगितलंय. आता तुम्हाला काय करायचंय माहिती का, हे लिहून घ्यायचंय आणि याची प्रॅक्टिस करायची आहे. उद्या आपण माहिती आहे का, याच्यानंतरच्या क्लासमध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सवर WH क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत आणि काही नेगेटिव्ह सेंटेन्स आपण पाहणार आहोत. ओके, बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. टिल देन अँड टेक केअर. तोपर्यंत काळजी घ्या. ओके.